हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम. मी अश्विनी आणि तुम्ही बघताय आज काय विशेष. तर आजचा व्हिडिओ आहे स्वयंपाकघरातल्या टिप्स आणि ट्रिक्स. तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिल्या काही टिप्स आहेत रोजच्या स्वयंपाकासाठी मदत करणाऱ्या, म्हणजे डाळ कशी शिजवायची, भाजीला चव अधिक कशी आणायची, कढी पातळ झाली तर काय आणि भात मोकळा कसा बनवायचा. तर टिप क्रमांक 1, डाळ लवकर शिजण्यासाठी डाळ शिजताना थोडंसं हळद आणि तेल टाका आणि थोडं मीठ टाकलं तर अजूनच लवकर शिजते. टिप क्रमांक 2, भाजीची चव वाढवण्यासाठी. भाजीची चव वाढवण्यासाठी शेवटी तूप किंवा कोथिंबीर घाला. वरून कोथिंबीर घातली की अधिक फ्लेवर चांगला येतो. टिप क्रमांक 3, कढी पातळ झाली तर. कढी पातळ झाली तर थोडं बेसन पाण्यात मिसळून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, म्हणजे कढी घट्ट होते. टिप क्रमांक 4, भात मोकळा शिजण्यासाठी. भात शिजवताना त्यात थोडं तूप किंवा तेल घाला आणि लिंबाचा रस आवर्जून घाला, म्हणजे भात जो आहे तो मोकळा शिजतो. पुढच्या टिप्स आहेत भाज्या कशा साठवायच्या त्याच्याबद्दलच्या. तर कोथिंबीर कशी ठेवायची, बटाटे आणि कांदे कसे ठेवायचे आणि हिरव्या पालेभाज्या अधिक वेळ फ्रेश कशा ठेवायच्या. टिप क्रमांक 5, कोथिंबीर जास्त दिवस टिकण्यासाठी ती पेपरमध्ये गुंडाळून नंतर फ्रीजमध्ये ठेवा किंवा सुती कपड्यात ठेवली तरी सुद्धा ती जास्त दिवस फ्रेश राहते. टिप क्रमांक 6, बटाटे आणि कांदे एकत्र कधीच ठेवायचे नसतात. बटाटे हे नेहमी वेगळे ठेवायचे आणि कांदे वेगळे, नाहीतर बटाट्यांना लवकर मोड येतो आणि कांदे पण खराब होतात. पुढची टिप, टिप क्रमांक 7, हिरव्या भाज्या जास्त ताज्या ठेवण्यासाठी त्यांच्यावर थोडंसं हलकं पाणी स्प्रे करायचं आणि मग ठेवायच्या, जास्त दिवस टिकतात. पुढच्या टिप्स आहेत चपाती किंवा पोळी मऊ होण्यासाठी. तर त्यामध्ये आपल्याला 2 टिप्स बघायच्या आहेत. तर पोळ्या मऊ होण्यासाठी काय करायचं, तर पोळ्या जास्त मऊ व्हाव्या यासाठी काय करताना पीठ मळताना हलकंसं कोमट पाणी वापरायचं आणि थोडं तेल किंवा तूप सुद्धा टाकायचं. थोडं अर्ध मळून झालं ना की मग टाकायचं. पुढची टिप क्रमांक 10, पोळी भाजल्यानंतर त्याला तूप लावा आणि मग झाकून ठेवा. आधी तूप लावू नका, नाहीतर पोळी कडक होते. पुढच्या टिप्स आहेत भाजीची चव जास्त वाढवण्यासाठी. तर याच्यामध्ये आपण बघणार आहे आमटी किंवा भाजी अधिक चविष्ट कशी बनवायची किंवा मसाले कसे भाजायचे. तर टिप क्रमांक 10, भाजीला किंवा आमटीला चव कमी आहे असं तुम्हाला वाटलं सगळं बनवून झाल्यानंतर, तर त्यात थोडासा गूळ आणि लिंबाचा रस घाला, चव जास्त छान होते. टिप क्रमांक 11, मसाला भाजताना. मसाले नेहमी हळू आचेवर, मंद आचेवर भाजावे, म्हणजे जास्त सुगंध येतो आणि चव वाढते. पुढच्या टिप्स आहेत भरभर किंवा जलद गतीनं स्वयंपाक करण्यासाठी. तर घाईच्या वेळी ह्या टिप्स वापरल्या तर फोडणी लवकर बनते. तर त्यातली पहिली टिप आहे टिप क्रमांक 12, कांदा लवकर परतण्यासाठी त्याच्यावर चिमूटभर मीठ टाकायचं, म्हणजे जेव्हा पण आपण फोडणी टाकतो त्यात थोडंसं मीठ टाकलं की लवकर फोडणी परतली जाते. टिप क्रमांक 13, टोमॅटो पटकन मऊ होण्यासाठी त्याच्यावर झाकण ठेवून शिजवायचं, म्हणजे पटकन गळतो आणि फोडणी लवकर तयार होते. इथं सुद्धा मीठ आधी टाकलं तर अजून उत्तम. पुढच्या टिप्स आहेत छोट्या छोट्याशाच चहा आणि दुधाबद्दलच्या, पण यानं तुम्हाला मोठी मदत होणार आहे बरं का. तर चला बघूयात पुढची टिप. टिप क्रमांक 14, दूध उतू जाऊ नये म्हणून काय करायचं, ज्या पातेल्यात दूध उकळायला ठेवलंय त्याच्या कडेला थोडंसं तूप लावायचं वरती, म्हणजे तिथून दूध उतू जात नाही, तिथं जाऊन थांबतं. पुढची ॲडिशनल टिप, चहाला रंग चांगला येण्यासाठी चहा उकळताना थोडा वेळ जास्त उकळा, पण जळू द्यायचं नाही आणि उकळे आल्याच्या नंतर दूध टाकायचं, म्हणजे चहाला छान असा रंग येतो. आता बोनस टिप सुरू झाल्या. डाळ शिजली की नाही कसं तपासायचं, तर बोटांनी दाबून बघायची, म्हणजे आपल्याला कळतं डाळ शिजली की नाही, आणि मग डाळ बनवायला घ्यायची. टिप क्रमांक 17, लोखंडी भांडी तर आपण सगळे वापरतो, ती हेल्दी पण असतात पण ती गंजू लागतात, म्हणून काय करायचं, नेहमी लोखंडी भांडी जी आहेत मीठ आणि लिंबानं स्वच्छ करायची, त्यानंतर ती छान चमकतात सुद्धा. लसूण फास्टमध्ये सोलायची आहे, मग लसणाच्या पाकळ्या करायच्या आणि एखादा बंद आपला डबा असतो प्लास्टिकचा त्यात टाकायचा आणि जोरात हलवायच्या, लवकर सोलला जातो. तर या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या असतील तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.